नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये. भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की माझा फॉर्म राईट टू गिव्ह अप झाला आहे तर तो कसा काढावा. त्यासाठी मी मागच्या वेळी एक व्हिडिओ पण बनवला होता. तरी पण काही लोकांना व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मुंबईला जाऊन कॉलेजचं लेटर हेड घेऊन जाऊन मुंबईला तो महाआयटी या ऑफिसमध्ये सबमिट करायचा आहे. पण काही लोकांना मुंबईला जाणं शक्य नव्हतं. अख्ख्या महाराष्ट्रातून मुंबईला कितीतरी लोक जाणार, किती गर्दी असणार, नक्की ते नेमकं ऑफिस कुठं आहे या संदर्भात खूप काही लोकांना अडचणी येत होत्या. त्यासाठी मी आज नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नक्की तुम्हाला मुंबईला न जाता आपल्या गावात राहून किंवा आपल्या जिल्ह्यात राहून आपल्या जिल्ह्यातच हा अर्ज सबमिट करायचा आहे. तर तो नक्की कोणत्या कार्यालयात सबमिट करायचा आहे आणि अर्ज नक्की कोणत्या प्रकारचा असणार आहे, त्या अर्जामध्ये तुम्हाला काय काय नमूद करायचं आहे, तसेच कोणकोणता अर्ज करायचा आहे, तुम्हाला स्वतःला जावं लागेल का कॉलेजचा कोण व्यक्ती जाणार, या संदर्भात आज माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी चांगली माहिती भेटेल, तुमचे व्यवस्थित काम होईल हीच आमची अपेक्षा आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण आपल्या महाडीबीटी स्कॉलरशिप पोर्टलवर लॉग इन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मी माय कॅन्सल आणि गिव्ह अप स्कीम या ऑप्शनमध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता एक फॉर्म हा जुना आहे, तो कॅन्सल झालेला आहे, पण त्याच्याबद्दल आज आपण नाही बोलणार. तर तुम्ही इथं पाहू शकता 1 नंबरला आपले ॲप्लिकेशन आय डी आहे, तो गिव्ह अप झालेला आहे. तर हा गिव्ह अप नक्की काढायचा कसा या संदर्भात आज तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. हा गिव्ह अप काढण्यासाठी तुम्हाला आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिस या विभागाला भेट द्यायची आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक अर्ज घेऊन जायचा आहे. तो अर्ज नक्की कसा टायपिंग करायचा, त्या अर्जाचा फॉर्मॅट कसा आहे, तो मी आता तुम्हाला पुढे दाखवणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही फॉर्मॅट टायपिंग करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याची दोन झेरॉक्स काढून एक ओरिजिनल प्रत तुमच्याजवळ ठेवायची आहे आणि दुसरीची प्रत ते तिथे सबमिट करून त्याची पोचपावती घ्यायची आहे. चला तर मी पुढे तुम्हाला सांगतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मी अर्ज टाईप करून ठेवलेला आहे. तर सर्वप्रथम वरती दिनांक, प्रति हे लिहायचं आहे. अर्ज हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ऑफिस या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी सांगली जिल्हा आहे माझा. तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्ह्याचं नाव टाका. त्याच्यानंतर अर्जदाराचे नाव लिहा. त्याच्यानंतर पत्ता टाका तुमचा जो आहे तो. त्याच्याखाली मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा स्वतःचा. त्यानंतर विषयमध्ये हे फक्त लिहायचं आहे राईट टू गिव्ह अप बाबत याबद्दल. त्याच्यानंतर महोदय लिहून या ठिकाणी लिहायचं आहे मी. त्याच्यानंतर कॉलेजचं पूर्ण नाव जे असेल ते लिहायचं. त्यानंतर येथे इयर म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी आहेत ते लिहायचं इथं. त्यानंतर वर्ष झाल्यानंतर तुम्ही कोणत्या स्ट्रीमला आहेत, म्हणजे बी ए, BCom, BSc, इंजिनिअरिंग, फार्मसी जे असेल ते तुम्ही या ठिकाणी तुमच्या स्ट्रीमची लिहायची आहे पदवी. त्याच्यानंतर तुम्ही जर इंजिनिअरला असाल तर तिथं ट्रेड नेम लिहायचं आहे. CSE, ENTC, सिव्हिल वगैरे कोणता जो ट्रेड असेल तो ट्रेडचं या नाव ठिकाणी या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर या कोर्सचे शिक्षण घेत असून मी शैक्षणिक वर्ष 2023-24 म्हणजे आता तुमचा 2023-24चा अर्ज हा गिव्ह अपला गेलेला असणार आहे. त्यामुळे ते 23-24साठी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर इथपर्यंत लिहिल्यानंतर तुमच्या स्कॉलरशिपचं नाव लिहायचं. जी स्कॉलरशिप कोणती असेल ते, कोणाची पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप असेल, कोणाची राजश्री शाहू, कोणाची पंजाबराव, त्या ठिकाणी स्कॉलरशिपचं नाव टाकून झाल्यानंतर पुढचा ॲप्लिकेशन नंबर लिहायचा आहे. तुम्ही जो फॉर्म भरल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर तयार होतो, जो की तुम्हाला मेसेज पण येतो त्या नंबरचा, तो नंबर हा या ठिकाणी लिहायचा आहे. तर त्याच्यानंतर सदर अर्ज भरल्यानंतर बँक खाते व्हेरिफिकेशन करत असताना माझ्याकडून नजरचुकीने नवीन आलेला ऑप्शन राईट टू गिव्ह अप याच्यावर क्लिक झाला आहे. या ठिकाणी तुम्ही कोणतं पण कारण देऊ शकता. मी या ठिकाणी दिले आहे माझं बँक खाते व्हेरिफिकेशन करताना हे कारण दिलेलं आहे. तुम्ही कोणतं पण कारण देऊ शकता किंवा हे कारण दिलं तरी चालेल. त्यांना समजलं पाहिजे नक्की कोणत्या तर कारणामुळे हे चुकून झालेलं आहे या पद्धतीनं. त्याच्यानंतर पुढे बघा, शिष्यवृत्ती मिळण्याबाबत आवश्यक चूक माझ्या राईट टू गिव्ह ऑप्शनवर क्लिक झालेलं आहे. पुन्हा शिष्यवृत्ती मिळण्याबाबत अर्ज करत या पर्याय उपलब्ध करून द्यावा या पद्धतीने तिथे लिहायचं आहे. सोबत मी महाडीबीटी पोर्टलवर भरलेली शिष्यवृत्तीची अर्जाची प्रत जोडत आहे. माझ्या अर्जाची सहानुभूतीपूर्वक विचार करावा जेणेकरून मी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही. म्हणजे त्यांना सांगायचं आहे हे नजरचुकीने झालेलं आहे माझ्याकडून आणि माझी स्कॉलरशिप मला पुन्हा मिळावी याबाबत मी अर्ज करत आहे. सोबत त्यांना तिथे अर्ज देताना तुमचा जो स्कॉलरशिप फॉर्म आहे तो पण त्या ठिकाणी सोबत जोडावा लागेल. या पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे. या अर्जाचा फॉर्मॅट तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. जर वाटल्यास तर स्क्रीनशॉट मारून तुम्ही एका कागदावर लिहून घ्या. या पद्धतीने अर्ज करायचा आहे.
हा अर्ज व्यवस्थित टाईप करून घ्या. त्याच्यानंतर कॉलेजच्या लेटर पॅडवर पण एक अर्ज करून घ्यायचा आहे कॉलेजच्या नावाचा. काय करायचं मी तुम्हाला हे सांगतो. अर्ज कसा करायचा हे तुम्हाला समजलं आहे. सोबतच तुम्ही तुमच्या कॉलेजच्या लेटर हेडवर पण एक अर्ज तयार करायचा आहे. जसा की आपण आपल्या नावाने समाज कल्याण ऑफिसला अर्ज देतो आहे, तसाच कॉलेजतर्फे एक अर्ज समाज कल्याण ऑफिसला गेला पाहिजे. जसं की आमच्या कॉलेजचे विद्यार्थी यांचा फॉर्म राईट टू गिव्ह अपला गेलेला आहे, तरी तो नजरचुकीने झालेला आहे राईट टू गिव्ह अप. तर ह्या संदर्भात तुम्ही हा राईट टू गिव्ह अप काढून द्यावा. असा प्रिन्सिपलच्या नावाने अर्ज हा समाज कल्याण ऑफिसला गेला पाहिजे. म्हणजे तुमच्या नावाचा एक अर्ज गेला, तसेच कॉलेजच्या नावाने एक अर्ज गेला. या पद्धतीने तुम्ही जर अर्ज केला तर ते समाज कल्याण ऑफिस हे वरती IT डिपार्टमेंटला अर्ज पाठवतील. त्याच्यानंतर तुमचा अर्ज हा 15 दिवसाच्या आत तुमच्या पोर्टलवर दिसून येईल. या पद्धतीने अर्ज करायचा आहे. सोबत अर्ज करताना प्रत्येक ओरिजिनल कॉपीचे एक एक झेरॉक्स काढायचे आहेत. हे झेरॉक्स हे आपण आपल्यापाशी ठेवायचे आणि ओरिजिनल हे समाज कल्याण ऑफिसमध्ये सबमिट करायचे आहेत. आणि जे आपण झेरॉक्स काढले आहे त्याच्यावर त्यांची पोचपावती घ्यायची आहे. जर आपल्याकडे काहीतरी प्रूफ राहावा या संदर्भात झेरॉक्स काढून ठेवायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही अर्ज करा. तुमचा अर्ज 100% हा सबमिट होईल. अशा प्रकारे अर्ज करायचा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि ज्या विद्यार्थ्यांचा राईट टू गिव्ह अपला हा फॉर्म गेला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, त्यांना शेअर करा. तसेच तुम्हाला सांगतो मी, जर कोणाचा फॉर्म हा कॅन्सल जर झाला असेल तर या पद्धतीनेच त्यांनी हा अर्ज त्यांचा पण माघारी येऊ शकतो किंवा पुन्हा भरण्याचा ऑप्शन त्याला येऊ शकतो. या प्रकारे तुम्ही राईट टू गिव्ह अपचा ऑप्शन पण करू शकता किंवा कॅन्सल झालेला ऑप्शन, या दोन्हीचा हे ऑप्शन या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ते व्हिडिओ लाईक करा. जर तुम्हाला या व्हिडिओ संबंधित काही क्युरी असतील, काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. याच्यावर आम्ही काहीतरी पर्याय काढू आणि याचे 100% तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच तुम्हाला काय वाटतं अजून कोणकोणत्या विषयावर आम्ही व्हिडिओ केला पाहिजे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भविष्यात तुम्हाला याच्यावर खूप खूप चांगले व्हिडिओ भेटतील ही आशा करतो. धन्यवाद.